नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजू शकेल. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. मोठे पण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित बोलू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांनाही याचा फायदा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण बघत आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये. आज बघणार आहोत आपण त्यातीलच भाग क्रमांक 59. चला तर मग सुरुवात करू. पहिलं वाक्य बघू आपण. मी त्याच्या किंवा तिच्यासाठी उत्तर दिले. मी त्याच्या किंवा तिच्यासाठी उत्तर दिले. दिले म्हणजे भूतकाळ आहे, साधा भूतकाळ, म्हणून वाक्य कसं येणार? आय अँसर्ड फॉर हिम या हर. आय आन्सर्ड फॉर हिम म्हणजे त्याच्यासाठी असेल. मी त्याच्यासाठी उत्तर दिले असेल तर आय अँसर्ड फॉर हिम येईल. आणि मी तिच्यासाठी उत्तर दिले असं असेल तर आय आन्सर्ड फॉर हर असं येईल. म्हणजे दोन वाक्य आहेत, ती एकाचमध्ये आम्ही करून दिलेली आहोत. आणि ते दिले आहे, दिले म्हणजे भूतकाळ आहे, साधा भूतकाळ, म्हणून ॲन्सरला ईडी लागलेला आहे, दुसरं रूप आहे ॲन्सरचे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. आजच्यासाठी धन्यवाद. आजच्यासाठी धन्यवाद. वाक्यांना थँक्यू फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडे. थँक्यू म्हणजे धन्यवाद आणि टुडे म्हणजे आजच्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट. हे विक्रीसाठी नाही. हे विक्रीसाठी नाही. वाक्यांना धिस इजंट फॉर सेल. धिस इजंट फॉर सेल म्हणजे हे विक्रीसाठी नाही आहे. इजंट म्हणजे इज नॉट आहे, ते लक्षात घ्या. आणि फुल स्टॉप. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे कारण नॉट आहे म्हणून. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. क्षणभर शांत रहा. क्षणभर शांत रहा. वाक्यांना बी क्वाईट फॉर अ मोमेंट. बी क्वाईट फॉर अ मोमेंट. क्वाईट म्हणजे शांत, रहा म्हणजे बी म्हणून आलेला आहे आणि मोमेंटसाठी क्षणभर म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघू. ती मत्तीसाठी ओरडली. ती मत्तीसाठी ओरडली. वाक्यांना शी स्क्रीम्ड फॉर हेल्प. शी स्क्रीम्ड फॉर हेल्प. स्क्रीम्ड म्हणजे ओरडणे, म्हणजे ओरडली, त्यासाठी स्क्रीम आलेला आहे. आणि लीड ओरडली म्हणजे भूतकाळ आहे, तो भूतकाळ आहे म्हणून स्क्रीमचं दुसरं रूप स्क्रीम्ड झालेलं आहे. ते स्क्रीम्ड फॉर हेल्प. हेल्प म्हणजे मदत. त्याच्यानंतर सहावं वाक्य. कामासाठी उशीर करू नका. कामासाठी उशीर करू नका. वाक्यांना डोंट बी लेट फॉर वर्क. डोंट बी लेट फॉर वर्क म्हणजे कामासाठी उशीर करू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य बघू. रीमाने व्हिसासाठी अर्ज केला. रीमाने व्हिसासाठी अर्ज केला. वाक्यांना रीमा अप्लाइड फॉर अ विजा. रीमा अप्लाइड फॉर अ विजा. हे पण केला म्हणून भूतकाळ आहे म्हणून क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरं रूप. अप्लाय होतो अर्ज करणे, अर्ज केला म्हणून आहे म्हणून अप्लाइड झालेलं आहे. इथे लक्षात घ्या अप्लायचं स्पेलिंग कसं आहे, ते APPLY असतो. ते त्यावेळी वाय काढून IED लावलं जातं. लक्षात घ्या स्पेलिंगमध्ये कसं चेंज होतं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आठवं वाक्य. मी घर शोधत आहे. मी घर शोधत आहे. वाक्यांना आय ॲम लुकिंग फॉर अ हाऊस. आय ॲम लुकिंग फॉर अ हाऊस. शोधत आहे म्हणजे चालू आहे म्हणून चालू वर्तमान काळ. इज आर प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ING रूप म्हणून आलेलं आहे. आयसोबत एम आलेलं आहे आणि लुकचं लुकिंग झालेलं आहे आणि घरसाठी हाऊस. त्याच्यानंतर नेक्स्ट. मी 15 मिनटे वाट पाहिली. मी 15 मिनटे वाट पाहिली. वाक्य आहे ना
आय वेटेड फॉर 15 मिनिट्स. आय वेटेड फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिट्स म्हणजे 15 मिनटे आणि वेट करणे म्हणजे वाट पाहणे. त्याला ईडी लागलेलं आहे, वेटेड झालेलं आहे. कशाला? कारण वाट पाहिली. भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 10वं वाक्य. आम्हाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. आम्हाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. वाक्याना वी फेल्ड सिम्पथी फॉर हर. वी फेल्ड सिम्पथी फॉर हर. वाटण्यासाठी वाटण्यासाठी फील येतं. वाटली भूतकाळ आहे म्हणून फीलचा भूतकाळ झालेला आहे, फेल झालेला आहे. सिम्पथी म्हणजे सहानुभूती आणि हर म्हणजे तिच्याबद्दल. आम्हाला त्याच्याबद्दल असतं तर फॉर हिम झालं असतं. आम्हाला त्यांच्याबद्दल असतं तर फॉर देम झालं असतं. असं चेंज करून तुम्ही वाक्य वेगवेगळी बनवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य बघू. तुम्ही मला हे मेल करू शकता का? तुम्ही मला हे मेल करू शकता का? क्वेश्चन्स मार्क आहे, हो की नाही ॲन्सर आहे. त्यामुळे एक्झिलरी वर्ब्सने स्टार्ट होणार. आता शकता का, शकण्यासाठी कॅन यूज केलं जातं म्हणून कॅन पहिल्यांदा येणार. त्याच्यानंतर तुम्ही म्हणून यू. कॅन यू मेल धिस फॉर मी अँड क्वेश्चन्स मार्क. मेल करू शकतात. धिस फॉर मी म्हणजे मला आहे, तुम्ही मला म्हणून आहे ते म्हणजे फॉर धिस फॉर मी म्हणजे मला मेल करू शकता म्हणून. वाक्य कसं आहे ना, कॅन यू मेल धिस फॉर मी आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे एक्झिलरी वर्ब्स प्लस कर्ता प्लस क्रियापद आहे ते वर्ब प्लस जो राहिलेला भाग आहे, रिमेनिंग भाग आहे तो पुढे येतो आणि ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क येतो. त्याचप्रमाणे रचना आहे, बघून घ्या. कॅन यू मेल धिस फॉर मी आणि क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट आता 12वं बघू. माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. वाक्य येणार आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. आय हॅव अ सरप्राईज फॉर यू म्हणजे माझ्याजवळ म्हणून आय हॅव आलेला आहे. लक्षात घ्या, माझ्याजवळ तुमच्यासाठी म्हणजे यू सरप्राईज आणि ते सरप्राईज आहे म्हणून हॅव वापरलेलं आहे. आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. त्याच्यानंतर 13वं वाक्य. त्याने नवोदितांसाठी चांगले केले. त्याने नवोदितांसाठी चांगले केले आले आहे म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ आहे म्हणून काय आलेलं आहे बघा. ही डीड वेल फॉर अ बिगिनर्स. ही डीड वेल फॉर अ बिगिनर्स. इथे लक्षात घ्या, डूचा भूतकाळ डीड होतो. डूचा भूतकाळ डीड होतो. डू म्हणजे करणे आणि केले म्हणून डीड आलेला आहे म्हणजे भूतकाळी रूप आलेलं आहे दुसरं, डूचं डीड म्हणून म्हणजे कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप असं आलेलं आहे. वेल म्हणजे चांगलं आणि नवोदित आहे म्हणून बिगिनर्स म्हणून वाक्य कसं आलेलं आहे बघा. ही डीड वेल फॉर अ बिगिनर्स. डीड म्हणजे डूचा दुसरं रूप म्हणून डीड आलेलं आहे म्हणजे कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. साध्या भूतकाळातील हे वाक्य आहे. हे लक्षात घ्या कसं आहे आणि काय वापरलेलं आहे, त्याचं ॲक्च्युली मिनिंग काय आहे ते. त्याच्यानंतर 14वं वाक्य. मी त्याची संमती मागितली. मी त्याची संमती मागितली. वाक्याना आय आस्क फॉर देअर अप्रुव्हल. आय आस्क फॉर देअर अप्रुव्हल म्हणजे मी त्याची काय वापरली मी त्याची संमती मागितली. संमती म्हणजे अप्रुव्हल. लक्षात घ्या, मागण्यासाठी आस्कला ईडी लागलेला आहे कारण मागितली आहे, भूतकाळ आहे म्हणून कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप आहे. आस्क झालेलं आहे आणि फॉर देअर अप्रुव्हल म्हणजे संमती. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य बघू. मी दुचाकीसाठी पैसे वाचवत आहे. मी दुचाकीसाठी पैसे वाचवत आहे. वाक्याना आय ॲम सेविंग मनी फॉर अ बाईक. आय ॲम सेविंग मनी फॉर अ बाईक. चालू वर्तमान काळ आहे कारण चालू काळ आहे म्हणजे चालू क्रिया आहे म्हणून तिथे काय आलेलं आहे, कर्ता प्लस क्रियापदाचं जे सुटेबल रूप आहे ॲक्झिलरी वर्ब्स म्हणजे कर्ता प्लस एम इज आयसोबत एम येतो म्हणून एम आलेलं आहे प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे सेविंग झालेलं आहे ING वालं रूप.
मनी म्हणजे पैसे आणि फॉर अ बाईक म्हणजे दुचाकीसाठी. असं वाक्य झालेलं आहे. आय एम सेविंग मनी फॉर अ बाईक. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य बघू. आता कारवाईची वेळ आली आहे. आता कारवाईची वेळ आली आहे. वाक्य येणार नाव इज द टाईम फॉर ॲक्शन. नाव इज द टाईम फॉर ॲक्शन. ॲक्शन म्हणजे कारवाईची. नाव म्हणजे आता. आहे म्हणून इज आलेलं आहे. द टाईम म्हणजे वेळ. असं वाक्य आलेलं आहे. नाव इज द टाईम फॉर ॲक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य बघू. ती एका आठवड्यापासून आजारी आहे. ती एका आठवड्यापासून आजारी आहे. वाक्य येणार शी हॅज बीन सिक फॉर वीक. शी हॅज बीन सिक फॉर अ वीक. म्हणजे आठवड्यापासून हॅज बीन हॅव आणि हॅज इथे शी आहे म्हणून हॅज बीन आलेलं आहे. लक्षात घ्या. सिक म्हणजे आजारी असणे आणि फॉर अ वीक. फॉर अ वीक म्हणजे एका आठवड्यापासून. एका आठवड्यापासून. लक्षात घ्या वीक. वीकचं लक्षात घ्या काय आहे ते WEEK. WEEK हे वीक होतं आठवडा. आणि अजून एक वीक आहे तुम्हाला माहीत असेल WEAK. WEAK ते वीक अशक्त म्हणून आहे. अशक्त म्हणजे का त्राण नसणे का अंगात त्राण नसणे वगैरे अशक्तसाठी ते वीक वापरलं जातं. कमजोर आहे वीक आहे म्हणतात ते. आणि हे WEEK हे आठवडा म्हणून येतं. हे लक्षात घ्या. नाही तर तुमचं काय होईल कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे आता 18वं वाक्य बघू. मला माझी कागदपत्रे शोधायची आहे. मला माझी कागदपत्रे शोधायची आहे. वाक्य येणार आय नीड टू सर्च फॉर माय डॉक्युमेंट्स. आय नीड टू सर्च फॉर माय डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे. नीड म्हणजे गरज आहे. शोधायची आहे म्हणून नीड यूज केलेला आहे. नीड टू सर्च. सर्च म्हणजे काय शोधण्यासाठी. नीड म्हणजे गरज आहे म्हणून आय नीड टू सर्च माय डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघा. तुमच्यासाठी काम किंवा नोकरी खूप आहे का. तुमच्यासाठी काम किंवा नोकरी खूप आहे का म्हणजे तेवढं तुमच्यासाठी सफिशियंट आहे का पुरेसं आहे का असं वाक्याचं मिनिंग आहे. आहे का आता उत्तर हो किंवा नाही म्हणजे ॲक्झिटिव्ह वर्ब्सपासून सुरुवात होईल. म्हणून आहे म्हणून इज वापरलेला आहे. द जॉब म्हणजे एक काम आहे नोकरी आहे म्हणून इज झालेलं आहे. म्हणून कसं येणार वाक्य इज द जॉब टू मच फॉर यू. इज द जॉब टू मच फॉर यू. टू मच म्हणजे तुमच्यासाठी खूप आहे का असं आहे ते. टू मच फॉर यू आणि क्वेश्चन्स मार्क. इज द जॉब टू मच फॉर यू आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. म्हणजे तुमच्यासाठी काम किंवा नोकरी खूप आहे का. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य बघू. मला इथे आणल्याबद्दल धन्यवाद. मला इथे आणल्याबद्दल धन्यवाद. वाक्य येणार थँक यू ब्रिंगिंग मी हिअर. थँक यू ब्रिंगिंग मी हिअर. हिअर म्हणजे इथे आणि थँक्यू ब्रिंगिंग मी म्हणजे इथे आणल्याबद्दल. म्हणून आभार मानलेले आहेत इथे. थँक्यू ब्रिंगिंग मी हिअर. धन्यवाद म्हणून. त्यानंतर नेक्स्ट 21वं वाक्य. आम्ही तुमच्यासाठी काहीही करू. आम्ही तुमच्यासाठी काहीही करू. वाक्य येणार वी विल डू एनिथिंग फॉर यू. वी विल डू एनिथिंग फॉर यू. म्हणजे विल वापरलेला आहे. डू म्हणजे करणे. एनिथिंग म्हणजे काहीही. फॉर यू म्हणजे तुमच्यासाठी. अशा प्रकारे वाक्य आहे. ही विल डू एनिथिंग फॉर यू. आता हे वाक्य भविष्य काळातलं आहे म्हणून इथे विल वापरलेलं आहे. म्हणजे शाल विल वापरलं जातं बरोबर ना. आय आणि वी सोबत. पण काही वेळा वी सोबत विल पण वापरलं जातं. आय सोबत पण विल वापरलं जातं आता मॉडर्न इंग्रजीमध्ये. त्यामुळे तुम्ही वी विल डू एनिथिंग फॉर यू असं पण म्हणू शकता किंवा वी शाल डू पण म्हणू शकतात. तसं काही रॉंग आहे असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही ते दोन्हीपैकी काहीही वापरू शकतात. पण विल इथे जास्त सुटेबल होतं. जास्त इम्पॅक्ट टाकणारं होतं म्हणून इथे विल यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर 22वं वाक्य. ही खुर्ची माझ्यासाठी खूप कमी आहे. ही खुर्ची माझ्यासाठी खूप कमी आहे. वाक्य येणार धिस चेअर इज टू लो फॉर मी. धिस चेअर इज
टू लो फॉर मी. टू लो म्हणजे कमी आहे, कमी आपल्यासाठी आहे, सफिशियंट नाही आहे असं वाक्याचं अर्थ आहे. म्हणून लक्षात घ्या, टू लो फॉर मी असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर 23वा वाक्य, 10 वाजता किंवा 10 वाजणे माझ्यासाठी चांगले आहे. 10 वाजता किंवा 10 वाजणे माझ्यासाठी चांगले आहे. वाक्यांना 10 o'clock इज गुड फॉर मी. 10 o'clock इज गुड फॉर मी. 10 o'clock म्हणजे 10 वाजणे माझ्यासाठी चांगले आहे म्हणजे गुड फॉर मी असं वाक्य आलेलं आहे आणि फुल स्टॉप आहे शेवटचं. त्याच्यानंतर 24वा वाक्य, मी तिच्याशी तासभर बोललो. मी तिच्याशी तासभर बोललो. भूतकाळच आहे म्हणून क्रियापद कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप येईल. म्हणून वाक्य बघा, आय टॉक्ड विथ हर फॉर ॲन आवर. आय टॉक्ड विथ हर फॉर ॲन आवर. आवर म्हणजे तासभर आणि टॉक म्हणजे बोलणे, त्याला ईडी लागलेला आहे, टॉक झालेला आहे. आय टॉक विथ हर. विथ हर म्हणजे तिच्याशी. फॉर ॲन आवर म्हणजे तासभर बोललो. अशा प्रकारे वाक्य आहे ते कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. त्याच्यानंतर 25वा वाक्य, तुमच्यासाठी चांगले. तुमच्यासाठी चांगले. वाक्यांना गुड फॉर यू. गुड फॉर यू. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहे, खूप महत्त्वाची आहेत आणि आम्ही तुम्हाला क्लिअरली आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही ही व्यवस्थित करा. लक्षात आलं नसतील तर पुन्हा बघा आणि व्यवस्थित सराव करा, कारण ही खूप महत्त्वाची आहे. दररोजच्या वापरात याचा वापर केला जातो म्हणून तुम्ही व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. जर आली नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा, कारण खूप महत्त्वाची आहेत. आपण ती केव्हाही म्हणजे पुढे पण त्याचा यूज करू शकतो. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, त्यांना पण तुम्ही नक्की भेट द्या. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट आमचं आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. आणि आम्ही रिसेंटली इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत. ते आहे अकाउंट नाईक स्वप्नील म्हणून. या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तुम्हाला नक्की मदत होईल आणि तुमचं मनोरंजन पण होईल. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन सराव करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.